आता मी कवनाईच्या गावात पोचलो आहे, ज्याचं गावाचं नाव कवनाईच आहे. तर आता मी इथे मंदिराच्या इथे गाडी लावली आहे आणि आज आमचा वर मुक्कामाचा प्लॅन आहे. हे वर जाताना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी लागतात. तर आता सगळ्या मी उद्या उतरताना सकाळी दाखवीनच, पण हे रात्री चढणं म्हणजे वेगळाच थ्रिल आहे. माझ्या मागनं जी वाट येते ती त्या मुख्य दरवाजातनं येते सरळ वर. तर आता पहिले तर आम्ही रात्री वर ह्या वाटेने तलाव लोकेट केला आणि हा बराच मोठा सेंट्रल तलाव आहे जो मिस होऊच नाही शकत. आणि मग त्याच्यासमोर ते देवीचं मंदिर आहे, तिकडे आमचा रात्रीचा मुक्काम होता. रात्री जबरदस्त वारा होता, पण स्लिपिंग बॅग असल्यामुळे त्यात कम्पॅरेटिव्हली थंडी काहीच वाजली नाही. आणि इथं वर आल्यावर ह्या साधारण बाले किल्ल्याच्या एरियावर आपण म्हणू शकतो भरपूर इमारतीचे अवशेष आहेत. 4 ते 5 इमारतींचे भिंती ज्या आहेत त्या बघायला मिळतात. हे एक जे शिवलिंग आहे त्याच्या जे साईडला या इमारतीची एक साईडची भिंत इंटॅक्ट दिसते. ही एकच बाजू त्याची इंटॅक्ट आहे आणि बाकीचं सगळं तसं तर ढासळलं आहे. पण याच्यावरनं मेकआउट करू शकतो की साधारण काय साईज असेल त्याचा किंवा काय स्ट्रक्चर असेल. या इथल्या तलावात असलेले हे मासे आहेत, मला वाटतं लोकल लोकांनी सोडले असावे. भरपूर मोठे आहेत ते. कवनाईवरनं समोर अलंग, मदन आणि कुलंग दिसत आहेत. साईडला असलेला हा कळसूबाई आहे. गडाला वर चढून यायला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे कवनाई गावातनं मार्ग जो आहे तो आला आणि दुसरा मार्ग जो आहे तो नॉर्दर्न साईडचा मार्ग वाकी गावाच्या साईडून. तिथे बुर्जाला लागून एक शिडी लावली आहे. बऱ्याच गडांवर बघतो तसं हे अर्धवट कन्स्ट्रक्ट केलेल्या टाक्यापैकी एक आहे. ही बाजू खोदून झाली आहे, पण इवन त्यातला पण एवढा दगड बाकी आहे आणि इथला तर हा सगळ्याच दगड बाकी आहे. सो ते एक एक करून त्यातनं लेअर वर घेऊन जायचे आणि ऑब्वियसली ते नीट फोडायचे. त्याचं कारण हेच की हा जो दगड काढला जायचा त्याला तटबंदीसाठी पण वापरला जायचा. काढतानाच स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेपमध्येच काढला पाहिजे. सो तसा डायरेक्ट तिकडे नेऊन लावता येईल. वाकी गावाच्या साईडला आलो चालत चालत.
हा जो बुरुज लागतो तर हा बराच मोठा बुरुज आहे, त्यातले आता बराच भाग ढासळला गेला आहे, त्यामुळे इथे एक रॉक पॅच क्रिएट झाला आहे. ह्या रॉक पॅचला चढून वर येता येतं, त्यामुळे तिथला एक जो स्ट्रेट रॉक पॅच आहे तिकडे शिडी लावली आहे. ती अगदी साधी लाकडी शिडी आहे. मला वाटतं मे बी हे जे नॉर्दर्न साईडचे जे गाववाले असतील तर त्यांना इझिली वर मंदिर ॲक्सेसेबल व्हावं, त्यामुळे इकडे शिडी वगैरे त्यांनी लावली असावी. मी ही वाट सजेस्ट नाही करणार, कारण ती शिडी थोडी मला डायशीच वाटते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ह्या बुरुजाला लागून जो खालचा रॉक पॅच आहे तो अजिबात सोपा नाही आहे. तो बुरुज तिथे होता शिडीवाला. तिथनं इथे थोडंसं पुढे आलं की एक पाऊलवाट जाते जी ह्या दगडाच्या कपारीत कोरलेल्या टाक्याला घेऊन येते. एक छोटंसं टाका इकडे बस, बाकी काहीच नाही. बाकी पूर्ण आहे जे हा, आणि सरळ खाली ड्रॉप आहे. ह्यातलं पाणी ॲक्च्युली स्वच्छ आहे. दगडाच्या मधून त्याला काहीतरी सोर्स आहे पाण्याचा. मला वाटतं अख्ख्या गडावर हे सर्वात साफ पाणी असावं. इथला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला लागून जो राईट साईडला बुरुज दिसतो चढत येताना, तो ही जी रिज आहे तर तो ह्याला लागून हा मोठा एक बुरुज आहे. तिथे आत्ता आलो आहे. तर ही अख्खी तटबंदी अशी साईडनी, आणि तिकडे तो मुख्य दरवाजा आहे. चढत येताना अंधारात असा तो रॉक फेस जो दिसत होता ती ही साईड आहे. मंदिराच्या मागे जो सुकलेला तलाव आहे तर त्याच्या समोर इकडे थोडंसं अजून खाली आलं की हे बांधीव टाकं बघायला मिळतं. तर ह्यालाही मला वाटतं लिकेज आहे, कारण खाली दगडात कोरलेली जी बाजू आहे तेवढीच आत्ता भरली आहे. हे वर जे दगड लावून जे बनवलेलं आहे स्ट्रक्चर तर ते आत्ता पाणी नाही होल्ड करत आहे. आणि इथे अजून एक गोष्ट आहे दाखवण्यासारखी. हा अख्खा तलाव आहे मंदिराच्या मागचा जो सुकला आहे. तलावाच्या आत एक अजून एक टाकं कोरलं आहे जे भरलं आहे. सो हे काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे, म्हणजे तलावाच्या आत टाकं. सो मे बी तो तलाव अख्खा सुकला की उन्हाळ्यात वगैरे ते टाकं फक्त भरलेलं असेल, अशा प्रकारची काहीतरी ती रचना वाटते मला. चढताना या मागच्या आम्ही गुडघ्या एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत गेलो रात्रीभर. तर आता ऑब्वियसली सगळा गड मी अख्खा उलट्या सिक्वेन्समध्ये दाखवतो आहे. तर आता परत मी मुख्य दरवाजापाशी पोचलो आहे. तर तिथनं थोडं वर आलं की ह्या पायऱ्यांच्या लेफ्टला एक वाळलेली टाकी आहे. हे इथनं झाडाझुडपातनं तिकडे जायला मार्ग आहे. हे ते टाकं आहे अख्खं, ते पूर्णपणे मातीने भरलं आहे. तर परत खाली मुख्य दरवाजाकडे जाताना ही लेफ्ट साईडला एक गुहा आहे जी स्टेला वापरू शकतो. हे मागचं सगळं बऱ्यापैकी फ्लॅट आहे, त्यामुळे इथे ॲक्च्युली लोक स्टे करतात. आणि त्या गुहेला लागून हा जो खड्डा आहे हा मला वाटतं पाण्यासाठी असणार आहे. तेव्हा इथे जे शिपाई बसत असतील त्यांच्या पाण्याची सोय व्यवस्थित केली गेली आहे. आणि मग हा दरवाजा तर अजबच आहे, सुंदर कन्स्ट्रक्शन आहे त्याचं. म्हणजे हा गडाचा USP आहे म्हणू शकतो. तर अशी छोटी एक घळ येते आणि त्याला साईडून बुरुज आणि तटबंदी लावून डायरेक्ट वरपर्यंत फोर्टिफाय केलं आहे आणि इथे मध्ये दरवाजा केला आहे.
आता सध्या हे मेटलचं साधं दार लावलं आहे, पण इथे जुनं जे दार असेल तर त्याचा हिंज वगैरे तर हा दिसतोच आहे जो आहे तो, आणि त्याला अडकवायला ही कडी वगैरे जी आहे ती, ह्या साईडचा हिंज अख्खा तुटला आहे. आणि हे जे आर्चेस कापलेले दिसत आहेत तर सुंदर बांधकाम आहे, पण हे जरा वरचं रिस्की आहे, हे कधी पण पडू शकतं. हा मधला लॉकिंग स्टोन आहे जो ह्या दोन्ही आर्चेसना लॉक करून ठेवतो. तर हा आता बऱ्यापैकी खाली आला आहे आणि ही आर्चही तुटली आहे. आणि मग ह्या दरवाजाला अप्रोच रोड, आधी इथे पायऱ्या असतील, त्या पाऊल वाटेनंतर एनिवेज हाफ वे थ्रू पायऱ्याच आहेत दगडात कोरलेल्या, पण इथे शिडी लावावी लागली आहे कारण इथे आता पायऱ्या अडकवायला असे खाचे बनवलेत. त्या पायऱ्या कशा रचून बनवल्या असतील त्या मी आत्ता दाखवायचा प्रयत्न करतो. थोडंसं व्हिज्युअलाइज करावं लागेल. तर ह्या 2 खाचा आहेत, तर त्याच्यामध्ये असा एक आडवी फळी किंवा दगड असा अडकून ती पायरी एक, मग तसंच असं सेम वर पण आहे. आता ह्या वरच्या तशाच सेम पायऱ्या राहिल्या आहेत, ही एक पायरी आहे किंवा ती आहे, ती आहे, आणि खाली पण मला वाटतं सिमिलर स्ट्रक्चर आहे, पण तिथले जे सगळे आडवे जे दगड आहेत ते पूर्णपणे मिसिंग आहेत. तरी तसं पाहिलं तर ह्याचा मुख्य दरवाजा इतका इंटॅक्ट आहे हे बघून छान वाटतं. नाहीतर युजली इंग्रज मुख्य दरवाजा फोडायचे. मला वाटतं आत्ता जी गोष्ट फोडली गेली आहे तो म्हणजे साईडचा बुरुज आहे. ह्या पायऱ्या उतरून आलं की इथे एक साईडला वाट फुटते, मेन वाट सोडून. तर इथे साईडला एक गुहा आहे आणि बरीच भांडीकुंडी वगैरे पडली आहेत, त्याला एक्सटर्नल काय काय डागडुजी केली गेली आहे. इकडे प्रॉबेबली राहतं कोणतरी. एकदा मी आज जाऊन चेक करतो. आहे का कोण दादा? इथे आम्हाला लोकल लोकांनी सांगितलेलं की एक कोणतरी माणूस राहतो वर, तर त्याचं हे सगळं सामान दिसतंय. आणि ही गुहा ॲक्च्युली तेवढी आहे, हे साईडला शेणानी वगैरे लावून ते नवीन बनवलेलं स्ट्रक्चर आहे, म्हणजे आत वारा नाही यावा. ही जी वरची गुहा होती तर त्याच्या जस्ट खाली इकडे एक टाकी आहे, छोटी दगडात कोरलेली टाकी आहे. हे मला वाटतं माती ह्यातनं काढली गेली आहे, पण आता कॅमेऱ्यात कळतही नसेल, पण तो व्यवस्थित कोरलेला दगड आहे. ती गुहा, त्याला लागून ही टाकी, आणि ह्या टोकावर असलेले काही काही छिद्र, हे सगळं बघून मला वाटतं इथे एक बारकी चेकपोस्ट असेल. सो चढताना मुख्य दरवाजाच्या आधीची प्रोटेक्शन लेअर, खालनं चढताना गड असा दिसतो, आणि त्याला लागून हा जो डोंगर होता जिथनं सनराईज झालं तर त्याला वनदेवचा डोंगर म्हणतात. आमचा अख्खा गड बघून झाला. आता 9च वाजलेत. वर झोपल्यामुळे पहाटे वर चढत यायचे कष्ट वाचले आणि निवांतमध्ये एकदम गड बघता आला. आता मी गड करून परत गावात पोचलो आहे. तर ही जी शेड आहे त्याला लागून हे जे पहिलं छोटं मंदिर आहे तिथे आम्ही गाडी लावलेली. तर हे मला वाटतं नवीन बांधलेलंच मंदिर आहे शंकराचं, आणि इथे एक जुनी नंदी पण दिसते जी फुटली आता, आणि त्याला लागून साईडला हे एक मोठं मंदिर आहे, तिथे मोठी मूर्ती आत आहे. खूपच सुंदर ही हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ओव्हरऑल इथे मला वाटतं हे रात्री बंदच असतं, पण जर कोण वेळेत पोचलं तर मे बी इथे पण राहायची सोय होऊ शकते गावकऱ्यांच्या परमिशननी.